छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचा आपण लोकार्पण सोहळा करताय, तो लोकार्पण सोहळा आहे? नाही साहेब, मुख्यमंत्री साहेब नाही, तो पापार्पण सोहळा आहे. मी मुश्रीफ साहेबांना माझा सवाल आहे, कोण पोर्टल तपासणार आहे? तीच कंपनी जर समजा खासगी दवाखान्यामध्ये एक 10 कोटीला जर मशीन देत असेल, इथं 25 कोटी कशी लागतात? आपल्याला केशवराव भोसले नाट्यगृह, मी पहिली व्यक्ती असेल की ते आमचं हृदय आहे, कोल्हापूरकरांच्या महाराष्ट्र कलाकारांचं हृदय आहे आमचं, आणि हृदय जळलेलं आहे. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उद्या कोल्हापुरात येत आहेत आणि अनेक ठिकाणी उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा करतायत. पण माझी त्यांना विनंती आहे की जो छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचा आपण लोकार्पण सोहळा करताय, तो लोकार्पण सोहळा आहे? नाही साहेब, मुख्यमंत्री साहेब नाही, तो पापार्पण सोहळा आहे. कारण जिथं ती यंत्रसामुग्री खरेदी केलेली आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये, ती यंत्रसामुग्रीचं ते आपण जे विषय मग घेतला तर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने प्रस्ताव आले आणि कुणाने खरेदी केली ती. बरं, ती खरेदी केली असेल तर न्यायाधीशामार्फत आपण जर चौकशी केली तर खासगी दवाखान्याला संबंधित कंपनीने तीच यंत्रसामुग्री किती रुपयाला विकली आणि सरकारी दवाखान्याला किती रुपयाला विकली ते जर बघितलं तर जनतेच्या आणि सरकारच्या पैशाची लूट कोट्यावधी रुपयाची झाली हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून हा लोकार्पण सोहळा नाही, हा पापार्पण सोहळा आहे. पाप आहे, पाप. गरिबांच्या नावावर तुम्ही इथं सरकारी दवाखाना चालवता आणि तिथं यंत्रसामुग्रीमध्ये लूट होणार असेल तर हे फार मोठं पाप आहे. त्याच पद्धतीने एका तिथल्या ठेकेदारावर FIR दाखल झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, पण अजून अटक झाली नाही. का अटक झाली नाही? तीच व्यक्ती तुमचे होर्डिंग्स लावते, तुमच्या जाहिराती मोठमोठ्या देते. ते कसं काय? आणि शासनाचा आदेश असताना तिथले अधिकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करा असं असताना त्यांना वाचवा का प्रयत्न करताय? मग पारदर्शकपणा येत आहे. मुख्यमंत्री साहेब, जे जे उद्या तुम्ही उद्घाटन करणार आहात त्या सगळ्या जर तुम्ही ऑडिट केलं तर पैसा खड्ड्यात कुठे गेला, कुणाच्या खिशात गेला हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून ऑडिट होणं महत्वाचं आहे. तिथं की कोण आहेत लोक, कोण वशील लावते ना. आणि मग मी मुश्रीफ साहेबांना माझा सवाल आहे, साहेब यांच्यामध्ये तुम्ही बदनाम होताय, यांना ठेवायचं की नाही ठेवायचं, याचा सूक्ष्म लावायचा की लावायचा ही तुमची जबाबदारी आहे. नाही तर भविष्यामध्ये कोल्हापूरकर तुमच्याकडे बोट दाखवतील. 100% कुणा तरी असल्याशिवाय ह्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना वाचवायचा प्रश्न उद्भवत नाही. आणि मग कंपनीकडनं जे जे आतापर्यंत खरेदी केले, आपण मस्तपैकी पोर्टलचं नाव देतो, ह्याचं नाव देतो, कोण पोर्टल तपासणार आहे? तीच कंपनी जर समजा खासगी दवाखान्यामध्ये एक 10 कोटीला जर मशीन देत असेल, इथं 25 कोटी कशी लागतात? तेच मशीन 25 कोटी असेल, इथं 52 कोटी कशी लागतात? हे तपासण्याचं काम संबंधित मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशामार्फत केलं तर लक्षात येईल की कसा घोटाळा ह्या छत्रपती प्रमिला झाला. पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी झटकून चालणार नाही. कारण तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे ह्या मागं कोण आहे, का थांबते या सगळ्या गोष्टी, का कारवाई होत नाही. पैसा आमचा, तुमचा पैसा आहे हो करातला. मी चोर कोण आहेत हे शोधण्याचं काम दोन्ही मंत्र्यांनी केलं पाहिजे. आंबेडकर साहेबांनी सुद्धा केलं पाहिजे आणि मुश्रीफ साहेबांनी सुद्धा केलं पाहिजे असं आमचं मत आहे. या संदर्भात जो तपासाचा अहवाल आहे तो मात्र अजून पोलिसांनी पुढे आणलेला नाही. मी दादा, खूप चांगला प्रश्न दादा तुम्ही मला विचारलेला आहे. मी एक व्यक्ती असेल की जळल्यानंतर तो आपल्याला केशवराव भोसले नाट्यगृह, मी पहिली व्यक्ती असेल की ते आमचं हृदय आहे, कोल्हापूरकरांच्या महाराष्ट्र कलाकारांचं हृदय आहे आमचं, आणि हृदय जळलेलं आहे. जळलेलं नाही, ते जाळलेलं आहे. आणि त्याच्या मागचं कारण असं असेल तर विशाळगडमध्ये जी दंगल झाली आणि दंगलीमध्ये आमचे छत्रपती गेल्यानंतर 10 ते 15 दिवसात केशवरावला आग लागणे ती लावली गेलेली आहे. परत फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे की तिथं पेट्रोलचे काही अंश मिळालेत. का तपास रखडलाय? कुणी थांबवलाय? त्यावेळचे PI काय करत होते, पोलीस अधिकारी काय करत होते? ते जळलेलं नाही, ते जाळलेलंच आहे. याचा तपास SIT मार्फत जर केला तर ह्या मागचा नालायकपणा कुणी केलाय, कुणी हडप करण्याचा प्रयत्न केलाय हे सरकारच्या आणि तुमच्या आमच्या कोल्हापूरच्या कलाकारांच्या लक्षात